नमस्कार मित्रांनो, माझं नाव निखिल. आज तुमचं स्वागत करतो बजेट होम प्रॉपर्टीजमध्ये. आज तुमच्यासाठी एक नवीन प्रोजेक्ट घेऊन आलो आहे आणि ते पण तुमच्या बजेटमध्ये. ही प्रॉपर्टीसुद्धा MSRDC रेरा रजिस्टर लीगल प्रॉपर्टी आहे, जी की ऑल नॅशनलाइज बँकेतून तुम्हाला लोन फंडिंग प्रोव्हाइड करते, जे की 90 to 95% आसपास आहे. तर आत्ता जी प्रॉपर्टी बघतोय, या प्रॉपर्टीमध्ये ऑलरेडी लोक राहतात. इथे रेडी टू मूव्ह ऑप्शन्स अवेलेबल आहेत आणि अंडर कन्स्ट्रक्शन पण ऑप्शन अवेलेबल आहे. या प्रॉपर्टीमध्ये जी प्राइसिंग आहे ती तुम्हाला मी व्हिडिओच्या लास्टला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं. तर मित्रांनो, आता आपण आपल्या प्रॉपर्टीकडे व्यवस्थित बघूया. प्रॉपर्टी कशी आहे, काय आहे प्रॉपर्टीमध्ये, ॲक्च्युली फ्लॅट कसे आहेत, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. आता पहिलं म्हणजे आपल्या प्रॉपर्टीमध्ये आपण बघतो एकदम वातावरण चांगलं आहे. ॲटमॉस्फिअर या प्रॉपर्टीचं खूप चांगलं आहे. या प्रॉपर्टीमध्ये बघायला गेला इथे पाठीमागे आम्ही मंदिर दिलेलं आहे. मंदिरासहित सगळ्या सोसायटीला गार्डन, चिल्ड्रन प्ले एरिया, CCTV कॅमेरा, स्ट्रीट लाईट, ह्या सगळ्या गोष्टी आता इम्प्लिमेंट होत चाललेल्या आहेत. जसं जसं प्रत्येक एरियामध्ये, प्रत्येक फील्डमध्ये डेव्हलपमेंट होत जाते, या फील्डमध्ये पण तशी डेव्हलपमेंट होते कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये. आता बघू शकतो आपण, हा जो पूर्ण एरिया आहे हा पूर्ण क्राऊडेड एरिया आहे. या एरियामध्ये लोक राहतात. हा मित्रांनो, लोक राहतात. आता ऑलरेडी आपण जवळपास 350-400 घरांचं पोझिशन दिलं आहे आणि इथे 1,500 ते 2,000 प्लस लोक राहतात. तर ह्यांना लाईट असेल, पाणी असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण पुरवतो. या एरियामध्ये बघायला गेलात एकदम हायवे टच प्रॉपर्टी असल्यामुळे फ्युचरचं जे ॲप्रिशिएशन आहे प्रॉपर्टीचं, म्हणजे जी बढोतरी आहे ही खूप चांगल्या प्रकारची भेटून जाते. या प्रॉपर्टीचं जे अप्रुव्हल आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं, ह्या प्रॉपर्टीचं अप्रुव्हल MSRDC रेरा रजिस्टर लीगल प्रॉपर्टी आहे. कोणतीही नॅशनलाइज बँक या प्रॉपर्टीला लोन फंडिंग प्रोव्हाइड करते. तर अशाच प्रकारे हा तुम्ही जर माझ्या पाठीमागे बघितलं, तिकडे मुलं खेळताना दिसत आहेत तुम्हाला. तिकडे स्कूल बसेस असतील, तुमच्या ज्या शेअरिंग ऑटोज असतील, ह्या सगळ्या गोष्टी इथे भेटून जातील तुम्हाला. हाच आपल्या प्रॉपर्टीचा खूप मोठा प्लस पॉईंट आहे. Artlist.io. तर मित्रांनो, आता आपण आपला 2 BHK सॅम्पल फ्लॅट बघणार आहोत. हा आहे तुमचा हॉलला अटॅच बाल्कनी आहे. जवळपास 6x9ची बाल्कनी इथे प्रोव्हाइड केली आहे. आपल्या प्रॉपर्टीची हाईट बघू शकता. हाईटमध्ये जवळपास 9.5-10च्या आसपास हाईट दिली आहे प्रॉपर्टीची. आपल्या राईट साईडला वॉशरूम आहे, त्याला अटॅच बेसिन आहे. वरती पाण्यासाठी टाकी किंवा एक्स्ट्रा स्पेस दिलेला आहे. लेफ्ट साईडला किचन आहे. लेफ्ट साईडला L टाईपमध्ये किचन प्रोव्हाइड केलं आहे. आणि इथे बघायला गेलं तर वरती स्पेस दिला आहे, जो की आपल्या कुठल्याही प्रॉपर्टीमध्ये भेटत नाही. आता हे दुसरं जे आहे आपला हा कॉमन बेडरूम आहे. कॉमन बेडरूमला तुम्हाला बाल्कनी प्रोव्हाइड केलेली आहे. आणि हा आहे आपला मास्टर बेडरूम. मास्टर बेडरूमला सेपरेट टॉयलेट बाथरूम दिलेले आहे आणि त्याच्यासहित बाल्कनीसुद्धा इथे प्रोव्हाइड केली. तर अशा प्रकारे आपला हा 2 BHK सॅम्पल फ्लॅट आहे. याची जर कॉस्टिंग बघायला गेलं तर हा जवळपास एक 41-42 लाखपासून चालू होतो. आणि आता आपण बघणार आहोत आपला सॅम्पल फ्लॅट 1 BHK. तर मित्रांनो, आता आपण 1 BHK सॅम्पल फ्लॅट बघत आहोत. हा आहे 1 BHK विथ अटॅच बाल्कनी. आणि बाल्कनी बघू शकता खूप चांगली मोठी दिली आहे. हॉल पण खूप चांगला मोठा आहे प्रॉपर्टीचा. इथे बघायला गेलं ही प्रॉपर्टी MSRDC रेरा रजिस्टर लीगल प्रॉपर्टी आहे. ऑल नॅशनलाइज बँकेतून लोन होतं या प्रॉपर्टीला. 2 टॉयलेट बाथरूम, म्हणजे अटॅच टॉयलेट बाथरूम नाही आहे, तर इथे सेपरेट टॉयलेट बाथरूम आहे. बाहेर बेसिनची जागा आहे. त्याच्यावर 2 प्लॅटफॉर्म किचन आहे. आणि याच्यामध्ये बघायला गेलं तर तुम्हाला बाल्कनी पण प्रोव्हाइड केली आहे. वरती एक्स्ट्रा स्पेस आहे. इकडे आलं वॉशरूम आहे. आणि आपला आता आहे बेडरूम पण खूप चांगला मोठा आहे. तर आता या 1 BHKची प्राइसिंग जर बघायला गेलं तर आपल्याकडे 28-29 लाखापासून 1 BHK स्टार्ट होतात, जे की रेरा रजिस्टर्ड लीगल आहेत. तर मित्रांनो, आता जे मी उभा आहे आपल्या 3.5 एकरच्या लँड पार्सलवरती उभा आहे, ज्याचं की अंडर कन्स्ट्रक्शन प्रोसेसमध्ये काम चालू आहे सगळं. आता एवढ्या वीकमध्ये, फर्स्ट वीकमध्येच आत्ता डिगिंग चालू होईल. आणि डिगिंग चालू झाल्यानंतर आपल्याला या प्रॉपर्टीचे रेट खूप चांगल्या प्रकारे वाढलेले असते. कारण जी प्रॉपर्टी अंडर कन्स्ट्रक्शन आणि रेडीमध्ये आपल्या प्रॉपर्टीच्या व्हॅल्युएशनमध्ये फरक आहे. आता इथे बघायला गेलं ते तुम्हाला मेन गेट दिसतं, जे की ओल्ड मुंबई पुणे हायवेला एकदम टच आहे. हाच रोड डिरेक्ट आपल्या प्रॉपर्टीमध्ये 9 मीटरचा रोड आहे, जो की डिरेक्ट आपल्या प्रॉपर्टीमध्ये कनेक्ट होतो. आणि इथे खाली दिसते तुम्हाला सगळीकडे शॉप्स वगैरे अवेलेबल केलेत. त्यामुळे कमर्शियल युनिटचा पण आपल्याला जास्त तफावत भासणार नाहीये. या 7 माळ्याच्या बिल्डिंग्स आहे आणि या ठिकाणी ऑलरेडी आता जे अंडर कन्स्ट्रक्शन आहे ते पण 7 माळ्याच्या बिल्डिंग्स आहेत. पण याचे प्राइसिंग कमी आहेत. कमी प्राइसमध्ये तुम्हाला इथे प्रॉपर्टी भेटून जाईल. इथे आपण बघतो फर्स्ट पेज आपला ऑलरेडी राहायला आले, जसं की मी तुम्हाला सांगितलं 400 घरं ऑलरेडी राहतात. म्हणजे त्यांना ज्या सगळ्या गोष्टी, मित्रांनो, एक गाव पूर्ण इथे राहतं,
त्याच्यामुळे इथे काय आहे की कोणत्याही गोष्टीची तफावत नाही आणि कोणत्याही गोष्ट असं नाही की इथे मिळत नाही. प्रॉपर्टीपासून 5 मिनिटाच्या अंतरावरती डीमार्ट आहे, 2 मिनिटाच्या अंतरावर स्कूल कॉलेजेस अवेलेबल आहेत, बस स्टॉप आहे तो 1 मिनिट वॉकेबल डिस्टन्सला आहे आणि मेन म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं अटल सेतू आणि एअरपोर्ट हे इथून फक्त 10 मिनिटाच्या अंतरावरती. मित्रांनो, हा आपल्यासाठी खूप मोठा चान्स आहे की या प्रॉपर्टीमध्ये आपण इन्व्हेस्ट करणं आणि आपल्या प्रॉपर्टीची किंवा आपल्या वेल्थची आपण काळजी घेणं. या प्रॉपर्टीचा अजून एक प्लस पॉईंट काय आहे, आपण मुंबई बघतो, मुंबई ही पूर्ण लोकल स्टेशन आणि हायवेच्या आजूबाजूलाच डेव्हलप झाली, तर इथून पुढे पण मुंबई ही लोकल स्टेशन आणि जो नॅशनल हायवे आहे त्याच्या आजूबाजूलाच डेव्हलप होणार आहे. आणि आपली जी प्रॉपर्टी आहे ती ओल्ड मुंबई पुणे हायवेला लागून आहे आणि आपल्या प्रॉपर्टीच्या पाठीमागे 5 मिनिटाच्या अंतरावरती एक कर्जत पनवेल लाईनचं पहिलं स्टेशन पनवेल नंतरचं आपल्या प्रॉपर्टीच्या पाठीमागे येतं. म्हणजे आता जरी आपल्या प्रॉपर्टीवरती जायला, प्रॉपर्टीवरून पनवेलला जायला 12 मिनिट लागत असतील, ते मिनिट कन्वर्ट होणार आहेत फक्त 5 मिनिटामध्ये. कारण जे कर्जत पनवेल लाईनचं पहिलं स्टेशन आहे, ह्या लाईनचं जवळपास 85%च्या प्लस काम झालेलं आहे आणि हाच आपल्यासाठी खूप मोठा चान्स आहे की येणाऱ्या काळामध्ये हे लोकल स्टेशन झाल्यानंतर आपल्या पुढे वाधवा सिटी, गोदरेज सिटी, हिरानंदानी हे जे पुढे या लोकल स्टेशनच्या बेसिसवरती बनलेले सिटीज आहेत, ज्यांची लँड पार्सल बघायला गेलो 24-25 म्हणजे 24,000 घरांचा लँड पार्सल आहे, प्लस 9,000 घरांचं, 15,000 घरांचं लँड पार्सल आहे. हे मोठे मोठे बिल्डर या रोडला आलेले आहेत आणि हाच आपल्या प्रॉपर्टीचा प्लस पॉईंट आहे. येणाऱ्या काळामध्ये या प्रॉपर्टीला खूप चांगलं व्हॅल्युएशन असणार आहे. तर लवकरात लवकर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा.